दुसऱ्या संघाला काही अडथळा निर्माण होणार नाही आहे, याची दक्षता आपण घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये मनोहर आणि राजेश. ग्रँड फिनाले मेगा फायनल या स्पर्धेतला 40+ क्रिकेट संघ गोटुली व ग्रामस्थ मंडळ गोटुली आयोजित मास्टर कप टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. बघा 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलं पाहिजे. 15 मिनिटं आहेत. स्ट्राईकला आहे मनोहर आणि नॉन स्ट्राईकला राजेश. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. जनार्दन खवळे चूक करणार नाहीये तिथे. लॉंग ऑफला टिपला झेल आणि फलंदाज मनोहर शून्यावरती बाद. चला लगेच घाई करा. स्वतः कॅप्टन राजू मढवीनं बॉलिंगची सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती अगदी हा बॉल होता. इनफिल्डच्या भरून मिड ऑफ क्लिअर करून हा लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. मनोहरचा फलंदाज बाद. आता इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला अजय. तिसऱ्या क्रमांकावरती 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. माजी नगरसेवक GS पाटील जे दिबागावचे आहेत तेही उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. अजूनही शून्याची कोंडी फुटली नाहीये. दुसरा बॉल बिग हिट. आल्या फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमा पार. षटकार फलंदाज अजयच्या बॅटमधून. षटकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. संघाचा श्री गणेश झाला. टीमची धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड 6. हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातापर्यंत, परंतु लाईन मिस केली विकेट किपरनं. त्यामुळे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल बरोबर अर्थात टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती 7. 3 बॉलचा खेळ संपलाय. 7 रन स्कोर कार्डवरती. 3 ओव्हरची ही मॅच. ग्रँड फिनाले फायनलचा सामना. 3 षटकांचा टॉस जिथे जिंकलाय खारीगाव टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बघूया अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 8. 3 बॉलचा खेळ संपलाय. 8 रन स्कोर कार्डवरती. ओह क्लीन बॉल्ड. कमी गती काढली होती राजू मोडवीने या बॉलवरती. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. कट झाला बॉल आणि ते दांडी गुल ऑफ स्टिक वाकवली. अजिबात त्रिफलाचित फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 लागतो दिबा टीमला. अजय बाद झाल्यानंतर आता त्याचेच बंधू चाललेत. लहान बंधू किशोर पाटील. माफ करा राजेश बाद झालाय. हा लेग बायची ती धाव काढली. राजेश बाद. आता दोन्ही बंधूंची जोडी मैदानामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर ते 8 रन. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकातले आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 8. पहा जनार्दन मात्रे आपल्या हेलिकॉप्टरला टाटा बाय बाय करतायत, कारण त्यांचे रिलेटिव्ह चाललेत. त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतायत. मुंबई शहरामध्ये ते प्रवास करतात आणि ते इथून या इर्ती क्रीडांगणामधून टाटा बाय बाय करतायत. आज जनार्दन मात्रेचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. पहिल्या दिवसापासून चहाची व्यवस्था प्रत्येकाला त्यानं चहाची व्यवस्था करून दिली. त्यांचंही मनपूर्वक आभार. बॅकफुटला जाऊन हुक केला बॉलला. बॉल चालला घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल मिळते. फलंदाज किशोरला सिंगलला आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोअरबोर्डवरती 9. एक षटकार लागला अजयच्या बॅटमधून. त्यानंतर मात्र धावा आल्या नाही आहेत. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मधला. राजू मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. स्वतः कॅप्टन. हा बॉल पिचिंग झालाय. सोडून दिलाय. त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट. आउटसाइड ऑफ स्टंप जास्त बाहेर टाकला होता राजूनं, त्यामुळे दंडित केलाय.
एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 10 रन. यावेळेस आणखीन एक चांगला फटका स्लॉट मध्ये आणि त्याला स्लॉक स्टीपनं उडवला स्कोअर लेगच्या डोक्यावरून. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. किशोर पाटील सेट ऑन अ फायर. किशोरच्या बॅटमधून हा षटकार येतोय. षटकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 16. आज खारेगाव टीमला भरपूर नुकसान झालंय. सेमीफायनल खेळत असताना पहिला राजेश पवारला मोठी दुखापत झाली. त्यानंतर मात्र किशोर पाटील जो नामांकित एक मातब्बर खेळाडू त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आणि ते दोन फलंदाज मात्र आता दोन खेळाडू या मॅच मध्ये खेळत नाही आहेत. हा मोठा नुकसान असेल. पहिलाच बॉल बॅटची कडा लीडिंग एज. त्यानंतर विकेट किपरच्या मागे काल्या पडद्यावरती हा बॉल गेलाय. तिथे सिंगल मिळते. जनार्दन कवले ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 17. 17 दोन गडी बाद 17. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला खूप चांगला झेल टिपला फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन झेलचीच्या स्वरूपामध्ये. खूप चांगला झेल नितेशनं पकडलाय आणि फलंदाज अजयचा खेळ संपलाय. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. चला घाई करा प्लीज दिवा टीम. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 17. 17 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये संजय बॅटिंग साठी चाललाय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगली ओव्हर शेवटची टाकली होती संजयनं, परंतु आता बॅटिंग साठी 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. किशोर पाटीलला जॉईंट होते. 17 वरती 3. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटी जनार्दन कवलेनं विकेट प्राप्त केली किशोर पाटीलची. अजय पाटीलची माफ करा. हा बॉल स्विंग इन मिस टर्न अँड बाउन्स. चांगलीच डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. पडल्यानंतर थोडासा अँगल बनवलाय. बाहेरच्या दिशेनं चेंडू कट झाला आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आता डॉट बॉल आलाय जनार्दन कडून. यावेळेस पहा बॉल हवेत केला. मिस्टामिंग स्टोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अफलातून जेल टिपलाय. गोकुल मात्रेनं कमाल केली होती बॅटिंग करत असताना. आता कमाल केली आहे. उलट्या दिशेने धावून कॅच पकडणं सोपं नाही आहे क्रिकेटमध्ये. काय धावला. 10-12 मीटरचं अंतर कापलं. शेवटच्या क्षणापर्यंत बॉल पर्यंत नजर ठेवली आणि गोकुल म्हात्रेनं जो कठीण झेल अगदी सोपा झेलला. आणखीन एक विकेटचं पतन. संजय फलंदाज बाद. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 17 या आकड्यावरती 2 विकेट गमावलेल्या आहेत दिवा टीमनं. जनार्दन कवलेचं मी कौतुक करेन. या ओव्हरमध्ये जनार्दन कवलेनं आतापर्यंत 2 विकेट प्राप्त करत असताना 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली. इकॉनॉमिकल ग्रेट इकॉनॉमिकल गोलंदाजी जनार्दन कवळे यांची. कारण जनार्दन मध्ये आता मदर आहे या मॅचची. कारण त्याचा साथीदार किशोर पाटील नाही आहे या मॅच मध्ये. तो जायबंदी झालाय. या मॅच मध्ये राजेश पवार नाहीये. ओहो चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर पहा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. नवीन फलंदाज मनोहर. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पूल केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. नितेशनं अडवला बॉल. खूप चांगली फिल्डिंग. तिथे धाव घेतली नाहीये. कारण स्ट्राईक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये किशोर पाटील साठी ही स्ट्राईक हवी होती, त्यामुळे धाव घेतली नाहीये. इथे डॉट बॉल. चांगली गोलंदाजी जनार्दन कवळे यांची. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर फक्त 1 धाव आणि 2 विकेट त्यांना प्राप्त केलेली आहेत. खूप चांगली गोलंदाजी जनार्दन कवळे यांची. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती 17 धावा. आता शेवटचा षटक मैदानामध्ये. ग्रँड फिनाले तुम्ही पाहता. या स्पर्धेतला अंतिम सामना. रोशन बॉलिंग साठी आलाय लास्ट ओव्हर मध्ये.
स्ट्रायकिंगला किशोर पाटील. विश्वास दाखवला किशोरनं, त्यामुळे धाव घेतली नाही आहे. मनोहर गेलाय, कानमंत्र दिला, काहीतरी बातचीत झाली, असं सांगितलं असेल की 6चे 6 बॉल तुलाच खेळायचे आहेत. येस, मनोहरनं मात्र थम केला, म्हणजे हीच गोष्ट सांगितली असेल. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, इथे सुद्धा धाव येणार नाहीये. डॉट बॉल, परंतु विश्वास आहे. डॉट बॉल. टीमची धावसंख्या फक्त 17. 17 वरती 4 गडी बाद झालेत. शेवटचं षटक मैदानामध्ये. टॉस इथे जिंकलाय खारीगाव टीमनं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हे दर्दी प्रेक्षक पहा, भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे हा फायनलचा सामना आहे. या स्पर्धेतला चॅम्पियन कोण हे ठरवण्यासाठी ते प्रेक्षक आलेले आहेत. यावेळेस पहा, इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला फटका, क्रिकेटचा मंत्र मुग्ध करणारा फटका, आणि बॉल चालला किशोर पाटीलच्या बॅटमधून सीमारेषा पलीकडे. 4 धावा, चौकार. किशोर पाटीलच्या बॅटमधून हा चौकार येतोय, आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 21. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक, 21 धावा स्कोर कार्ड वरती. रोशन बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा किशोर पाटील साठी. यावेळेस पहा, ओव्हर पिच बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. हा आत्मविश्वास आहे, आणि हा आत्मविश्वास दाखवत असताना किशोर पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 25. धावा, आणि त्याच दरम्यान आमचे टेनिस बॉल क्रिकेटचा एक अर्धशतकांचा राजा म्हणजेच ओमी प्रकाश केनी यांचं आगमन झालं. त्यांना मी आमंत्रित करतोय. ओमी केनी, आपण या व्यासपीठावरती, आपलं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. ओहो, बिग हिट करण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील होती पंचांकडे, स्ट्रॉंग अपील, परंतु अपील मध्ये उत्तर नाहीये. नॉट आउटचा इशारा येतो पंचांकडून, म्हणजे डॉट बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक, टीमची धावसंख्या 25. स्वतःवरती विश्वास दाखवत असताना बॅटिंग करतोय मैदानामध्ये किशोर पाटील. आणखीन एक धमाका, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, नितेशनं पकडलाय, दुसरा झेल, आणि फलंदाज किशोर पाटील सुद्धा बाद. खूप चांगली फिल्डिंग नितेश कडून. या मॅच मध्ये दुसरा झेल त्यानं टिपलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर फ्रॉम खारीगाव टीम. 5व्या विकेटचं पतन, जवळ जवळ अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. टीमची धावसंख्या 25. शेवटचा बॉल शिल्लक, आणि शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज बॅटिंग साठी चाललाय संदेश. बघूया संदेश शेवटच्या बॉलवरती कुठला संदेश देईल आपल्या टीमला. नाव आहे संदेश, परंतु बघूया 6 रनचं की 4 रनचं संदेश आपल्या टीमला देईल. 25ला 5. शेवटचा बॉल, रोशन बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेटने. यावेळेस पहा, मिस्तामिक स्ट्रोक, इथे सुद्धा विकेट मिळू शकते, आणि कव्हर पॉइंटला पहा सेलिब्रेशन, जग्गू गौरीचं सेलिब्रेशन, अगदी कॅरिबियन स्टाईल न सेलिब्रेशन करत असताना जग्गू गौरी. फलंदाज बाद. अशा पद्धतीने शून्यावरती संदेश गेलाय, आणि संदेश मात्र संदेश शून्याचा घेऊन आलाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद, 6 गडी बाद, 25 धावा, 26 धावांचं लक्ष आहे. 18 बॉल 26 धावा. मजा येईल या मॅच मध्ये. सूर्य अस्ताला गेलाय, संध्याकाळचं सत्र आहे, पक्षी घरट्याकडे प्रस्थान करत आहेत, आणि अशा कंडिशन मध्ये, अशा परिस्थितीमध्ये या मास्टर कप क्रिकेट बॉलचा हा महासंग्राम तुम्ही पाहताय फायनल मॅचचा. दिवा 40+, विपक्ष खारीगाव 40+. टॉस जिंकला होता खारीगाव 40+. या टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, आणि बॅटिंग करत असताना दिवा टीमनं 25 धावा बनवल्यात. 26 धावांचं लक्ष आहे. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. आमच्या ऑफिशियली पंच तयार आहेत. प्रकाश म्हात्रे, सुनील शेलार
यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. कारण या पंचांनी मात्र सलग 3 दिवस या क्रीडांगणाच्या आतमध्ये पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. प्रकाश म्हात्रे असतील, सुनील शिराळ असतील, आमचे प्रल्हाद म्हात्रे असतील, किरण म्हात्रे असतील, पांडुरंग म्हात्रे असतील, हे सर्व मंडळीनं खूप छान मेहनत घेतलेली आहे. जनार्दन म्हात्रे याचंही कौतुक, दीपक भार्गव म्हात्रे यांचंही कौतुक. कारण दीपक म्हात्रेनं आमची 3 दिवस अगदी चोख व्यवस्था केली होती जेवणाची. आमची देखरेख, आम्ही जेवण केले की नाही याची पाहणी दीपक म्हात्रेनं सातत्यानं केली. आमचा पाठपुरावा केला, त्यांना सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. आणि खरोखरच या गोठोली ग्रामस्थांचं, या सर्व गोड मंडळींचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. 3 दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी, खास करून मी प्रल्हाद म्हात्रेचं कौतुक करेन, खास करून मी प्रकाश म्हात्रेचं कौतुक करेन, सुनील शेलारचं कौतुक करेन, त्यानंतर आमचे किरण म्हात्रे यांचं मी कौतुक करेन. जाऊया बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये. 26 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. आणि नवीन सलामीची जोडी जनार्दन स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला रोशन. आणि बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 1 मध्ये एक नामांकित मातब्बर खेळाडू मनोहर, टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू. पहिलाच बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, इथे थांबणार नाही या बॉल. क्षेत्ररक्षकाला बीट करून झाला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी गुदगुल्या करत चुंबन घेत चालला आउटसाइडला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा गणपती दगडूशेठ आणि बॉलने घेतले बाउंड्री लाईनची भेट, असा हा फटका. जनार्दन कवळेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती अगदी सुरुवात, गोड सुरुवात, गोड बातमी देत असताना आपल्या टीमसाठी चौकार वसूल केलाय. दुसरा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, काय घडला जात आहे, थांबला, धावला, थांबला, धावला आणि तिथे घात झाला. कॉलिंग चुकलं, कम्युनिकेशन चुकलं. रोशननं पहिला कॉल दिला, त्यावेळी जनार्दन कवळे थांबला आणि त्यानंतर मात्र जनार्दन कवळेने कॉल दिला तेव्हा रोशनचा अंदाज चुकला आणि तिथे पहा रनआउटच्या रूपानं रोशनची विकेट प्राप्त झाली. फलंदाज बाद, रोशन नाराज आहे. कॉलिंग, कम्युनिकेशन, प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉलिंग करणं अगदी गरजेचं असतं, कम्युनिकेशन चांगलं होणं गरजेचं असतं. समंजसपणा मराठी शब्द. जय भारत आला नवीन फलंदाज. फुलटॉस, स्क्वेअर ऑफ द विकेट, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय तिथे प्रेक्षक. प्रयत्न चांगला केला होता तिथे, हाताला चटका देत बॉल गेला सीमारेषा पलीकडे 6 रनसाठी. जनार्दन कवळे, मी म्हटलं आता किशोर पाटील नाहीये, राजेश पवार नाहीये, त्यामुळे सर्व डावाची सूत्र माझ्या खांद्यावरती असतील, ही जबाबदारी माझ्यावर असेल आणि ती जबाबदारी सध्या पार पाडत असताना जनार्दन कवळे षटका ठोकलाय. यावेळेस पास स्वीप करण्याचा प्रयत्न फसला, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 10 रन, 11 रन, माफ करा 11. 26 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार मनोहर. यावेळेस पहा इनसाइड आउट, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न चांगला केला होता. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्नाला 100% गुण. सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 12. लक्ष आहे 26 रनचं. कट टू कट मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, थंडीच्या वातावरणामध्ये आता गरमागरम मॅच. यावेळेस आपली कॉप द रीच, खोलवट टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी, ते डिरेक्ट हिट केलाय. डिरेक्ट हिट झाला असता तर कदाचित धोका निर्माण झाला असता फलंदाज जय भारतला. इथे बालंबाल वाचलाय. सिंगल मात्र कंप्लीट झाली जय भारतच्या बॅटमधून आणि या सिंगल नंतर ओव्हरची सुद्धा समाप्ती झालेली आहे. टीमची धावसंख्या 13, म्हणजे आता 12 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. सामना कट टू कट. व्हॉट अ मॅच. सोपा नाहीये सामना. जरी 12 बॉल वाटल्या, 12 बॉल मध्ये 13 धावा जरी असल्या तरी प्रेक्षकांनो हा सामना सोपा नाहीये खारीगाव टीम साठी. कारण पाहता डीम प्रकाश, ब्लॅक लाईट सुरू झाली. गोलंदाजी मार्कवरती किशोर पाटील, एक चांगला अष्टपैलू खेळाडू.
यावेळेस पहा ऑफ ड्राईव्ह ते केला, मिड ऑफ नाहीये, त्यामुळे सिंगल मात्र कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाही, ही रिक्स नाही आहे. जनार्दनला माहिती आहे 12 बॉलमध्ये 13 करायचे आहेत, आता 11 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 14 ना 26 धाबांचं लक्ष आहे. अजूनही 11 बॉलमध्ये 12 धाबांची गरज. योद्धा लढतोय, एक हाती झुंज देतोय जनार्दन कवळे. यावेळेस पहा फटका चांगला, परंतु इथे इलिव्हेशन नाहीये, हा फटका जाणारच नाहीये, कारण वातावरण तसं झालंय क्रीडांगणाच्या आतमध्ये. हा फटका जनार्दन कवलेंना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, हे माझं मत आहे, परंतु तिथे झेलचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. लॉंग ऑनला अप्रतिम झेल, फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज ज्याची गरज आहे आता या कंडिशनला, तो फलंदाज राजू मडवी, स्वतः कॅप्टन, टीमचा नेता मैदानामध्ये बॅटिंग साठी आलाय. आता 10 बॉल आणि 12 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. मी मगाशीच म्हणलो मित्रांनो, प्रेक्षको, हा सामना सोपा नाहीये खारीगाव टीम साठी. इथे एक रन साठी संघर्ष करावा लागेल. त्याचं कारण आहे क्रीडांगणाच्या आतमध्ये वातावरण पहा, दमट हवा, हवा थांबलेली आहे, थंड वातावरण, आणि अशा परिस्थितीमध्ये बॉल ट्रॅव्हल होणं अवघडच असतं. गोलंदाज तयार, किशोर पाटील ऑन मार्क. यावेळेस पहा फटका फसलाय, नो बॉल आहे, त्यामुळे धावलाय क्षेत्ररक्षक. तिथे प्रयत्न तर चांगला केला होता लॉंग ऑफला, परंतु नो बॉल. नशीब बलवत्तर तर आहे खारेगाव टीमचं. 3 धावा मिळत आहेत आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 17, म्हणजे आता बॉल शिल्लक आहे 10 आणि 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. यावेळेस पहा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, त्यानंतर सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 18, म्हणजे आता 9 बॉल मध्ये करायचे आहेत 8 धावा. राजू मडवीचं किस्मत, नशीब खूप चांगलं आहे आणि हिंदीमध्ये कहावत आहे, किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान. यावेळेस पहा पुन्हा एकदा फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये नो मॅन लँड मध्ये. इथे सुद्धा 2 धावा राजूने प्राप्त केलेल्या आहेत. राजू 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 मैदानामध्ये, आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 20, म्हणजे आता 8 बॉल शिल्लक, 2 बॉल शिल्लक आहे, 6 रनची गरज. सामना आता क्लिअर होत चाललाय, तरी सोपा नाहीये. इथे विकेट आली तर कमबॅक होईल दिवा टीमचं. इथे डॉट बॉल आलाय, आता 7 बॉल 6 करायचे आहेत. हा बॉल महत्वाचा असेल किशोर पाटीलचा, कारण दिवा टीम आम्हाला माहिती आहे, दिवा टीम आम्ही पूर्वीपासून ओळखतो. या टीमला जिद्द आहे, चिकाटी आहे दिवा टीमकडे, सहसा हार मानणारा संघ नाहीये दिवा. पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, इथे सुद्धा डॉट बॉल येईल, म्हणजे आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या 20, आता येणारे 6 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सामना सुरू झाल्यापासून मी सांगतो प्रेक्षक, हा सामना सोपा नाही खारेगाव टीम साठी. पहा आता घड्याळाकडे पहा, 5:56 6 वाजतील, 4 मिनिटं बाकी आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आता अजय वरती जबाबदारी, जिम्मेदारी दिलेली आहे 3ऱ्या षटकाची. खूप चांगलं नियोजन, गोड नियोजन, या सर्व मंडळींना द्यावे तितके धन्यवाद. शेवटचे 2 बॉल डॉट, त्यामुळे सामना आता थोडासा कलाटणी देतोय दिवा टीमच्या बाजूने. आता स्ट्रायकिंग इनला फलंदाज जय भारत आणि गोलंदाजी मार्क वरती बॉलिंग साठी ओव्हर नंबर 3 मध्ये अजय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या भरून खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे,
आणि बॉल तिथे सीमारेषा पलीकडे, खराब फिल्डिंग. मिस फिल्डिंग झाली तिथं. सोपाचा क्षेत्ररक्षणाचा एक नजराना होता, परंतु बॉल स्किड झाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे क्षेत्ररक्षकाला बीट करून 4 रन. जय भारतच्या बॅटमधून सामना खुला झालाय, क्लिअर झालाय. 5 बॉल 2 धावा. 5 बॉल 2. तरी सुद्धा सामना सोपा नाही असं मला वाटतं. गोलंदाज तयार. यावेळेस पास चपलून हुक केला बॉल. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सामना बरोबरीत सुटलाय, म्हणजे येणारे 4 बॉल आणि 1 रनची गरज आहे. किशोर पाटील नाही या मॅच मध्ये, राजेश पवार नाहीये, तरी पहा किती जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत आहे खारेगाव या टीमकडे. मी जनार्दन कवळेचं कौतुक करेन, राजू मडवीचं मी कौतुक करेन. काय खेळलेत यार. फक्त 1 रनची गरज येणाऱ्या 4 बॉल मध्ये. अजय बॉलिंग ट्रॅक वरती जय भारत साठी. इथे बॅकफुटला जात असताना कट करायचा होता, परंतु इथे डॉट बॉल आलाय, म्हणजे 3 बॉल 1 रन. आता पहा क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. फ्लाय स्लिपच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फॉरवर्ड लीगला एक क्षेत्ररक्षक आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक, कव्हरला कंपल्सरी टार्गेट चेस, म्हणजे या 1 धाव तुम्हाला करावीच लागेल या मॅच मध्ये. आणि हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय आणि तिथे 1 रन प्राप्त करत असताना जय भारत हा सामना मात्र जिंकलेला आहे. खारेगाव 40+ या टीमनं या यंदाच्या हंगामातील पहिल्या स्पर्धेचा मान, पहिल्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे. खारेगाव 40+ संघ. वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि हार्ड लक बॅड लक टीम दिवा. चला आता तिन्ही टीम आपण या बक्षीस वितरण सोहळा इथे आपण सुरू करणार आहोत. चला तर मी गोपीनाथ पाटील पारसिक बँकेचे